कोण म्हणतं देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही, पिढा टळणार आहे, कधीच राज्य येणार आहे, शेतकरी एकजुटीचा विजय असो। आज साहेब आम्ही या ठिकाणी शासनाच्या दिरंगाईमुळे आणि दप्तर दिरंगाईमुळे आमचे शेतकरी संघटनेचे अजित काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे निवेदन दिलं असून या निवेदनामध्ये सरकारला जाग येण्यासाठी आम्ही ढोल बजाव आंदोलन करत आहोत। कुंभकर्णाची झोप घेतल्यासारखे सरकार जर वागत असेल तर शेतकरी संघटना कदापि सहन करणार नाही। हा अन्याय होत आहे शेतकऱ्यावरती आणि शेतकऱ्याला वाचक होण्यासाठी न्याय मिळण्यासाठी शेतकरी संघटना वाचक मेजर काळे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। सदर शासन दरबारी आपण याची नोंद घेण्यासाठी कृपया आमची ही संवेदना। आज या ठिकाणी नेवासा तालुक्यात एकूण 8 मंडळ आहे, तर 4 मंडळ नेवासा, बुद्रुक, सोनई, चांदा आणि कुकाना हे केवळ या सगळ्या शासकीय दप्तर दिरंगाईमुळे यांची अधिसूचना 10 सप्टेंबर 2023 पर्यंत ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला जाणं गरजेचं होतं, परंतु या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी दप्तर दिरंगाई केली, त्यामुळे हे 4 मंडळ वंचित राहिले 25% अग्रिम विम्यापासून। त्यानंतर आम्हाला फार मोठा या ठिकाणी लढा द्यावा लागला। आमची विनंती एकच आहे की आता जरी समाज माध्यमात 1927 कोटी राज्य सरकारने दिल्याची बातमी पसरतीये, परंतु आपली दप्तर दिरंगाई भरपूर आहे। तुमच्या खूप तक्रारी आमच्या कानावर आहेत, आम्हाला फार पोलीस स्टेशनला केसेस कराव्या लागल्या। 22 सालचा एचडीएफसी आर्गोचा 443 लोकांचा विमा आणण्याकरता आम्हाला फार गळ्यापर्यंत आलं, आम्हाला उपोषण करावं लागलं, डासात बसवावं लागलं, तेव्हा 443 लोकांचे आले। अजूनही माझ्याकडं शेकडो लोकांच्या केसेस येत आहेत की आमचा 22 सालचा विमा आलेला नाही। परवा एक केस आलेली आहे की 650 लोकांना तुमची अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही। हा पूर्णपणे शासकीय दप्तर दिरंगाईपणाचा हा प्रकार आहे। एकीकडे शासकीय दप्तर दिरंगाई, दुसरीकडे कृषी विभागाचा सुद्धा संवेदनाहीन कारभार आणि त्याचप्रमाणे सरकार सुद्धा संवेदनाहीन आहे। त्यामुळे ही शेतकऱ्यांची या ठिकाणी परिस्थिती आहे। मुळात आम्ही शेतकरी संघटना आमचं म्हणणं एक आहे, आम्ही भिकारी नाही। हे तुम्ही हे विमा अनुदान हे भिकेचे उद्योग बंद करा, फक्त त्रिसूत्री बाळगा। एक तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य, दुसरं बाजारपेठेचं स्वातंत्र्य आणि तिसरं महत्वाचं कायदेशीर जे जाच तुम्ही आमच्या विरोधात गुंडाळले ना हे बंद करा। आणि याच्यामुळं आमचा शेतकरी तुम्ही भिकेला लावलेला आहे आणि ही भीक जी टाकताना आम्हाला काही नको, तुमचं अनुदान नको, तुमचा विमा नको आणि ही भीक नको, आम्हाला फक्त आमचं स्वातंत्र्य द्या। आम्ही तुम्हाला पोसू, अरे आम्ही जगाचे अन्नदाते, आम्ही भिकारी नाही। हे कायम गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या दृष्टीने पावलं उचला, सकारात्मक पावलं उचला। आता फक्त एवढीच विनंती करायला आलो, जी काही तुम्ही आम्हाला भीक टाकली नाही ती आधी 1927 कोटीची, किमान तेवढी तरी आता नीट आमच्या घशात जाऊ द्या, एवढीच विनंती या ठिकाणी मी करायला आलो। शेतकरी एकजुटीचा